तुम्ही प्रे करा की आपली रोहिणी आणि रोहिणीचं बाळ चांगलं व्हा. तिला बिचारी तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. आणि मला माहिती आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीत खूप सारे जण आहे की ते तिच्यासाठी काही करू शकता. कारण तर आता तुमची दाजी काय म्हणता, तुमच्या दाजीला विचारपूस जाय म्हणता. पण मग आता ऋतूची शाळा आली अजून. आता याच्यासाठी नाही गेलं तर तिला पाहायला तर जाणंच पडणार आहे. कारण की किती केलं लहानसहान भाऊजं आहे माझी. मोठीसाठी पळते ती लाईनीसाठी पळणार. सगळेजण तुम्हीच म्हणसान अजून की मोठीला काय झालं की लगेच पळत जाते आणि लाईनीला काय झालं की जात नाही. आता विचार पडला काय करा म्हणून. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही प्रे करा की आपली रोहिणी आणि रोहिणीचं बाळ चांगलं व्हा. तिला बिचारी तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. आणि मला माहिती आहे आपल्या यूट्यूब फॅमिलीत खूप सारे जण आहे की ते तिच्यासाठी काही करू शकता. कारण की आपल्याला तर माहितीच आहे तिचं आधीच वय लहान आहे. म्हणजे एकदम म्हणजे देवाने कसं केलेलं आहे, ज्याला पाहिजे त्याला देव देत नाही आणि ज्याला नाही पाहिजे त्याला देव लगेच देतो. आता एक मुलगी बस होती तिला तरी लगेच डबल दुसरा देव लगेच पावला तिला. आणि दुसऱ्याची घाई झाली. आता जाऊ दे, आता एक गलती माणसाच्यानंच होती, दुसरं कोणाच्यानं होत नाही. आणि आता नाही म्हणता म्हणता 2 लेकराची माय होऊन जाईन ती. आणि नक्कीच मी तुम्हाला तिची डिलिव्हरी झाली तर नक्कीच तुम्हाला मी सांगेन काय झालं काय नाही. तर होती की नाही होत हे उद्या समजा आज रात्री किंवा उद्या सकाळी तुम्हाला समजून जाईल. जसं आता अजून एकदा फोन लावून बघते मी डॉक्टर काय म्हणता काय नाही म्हणून. आणि जर डिलिव्हरी सांगितली तर मग डॉक्टरच्या सल्ल्याने डिलिव्हरीसुद्धा झाली तर आपल्याला ते सुद्धा मान्य आहे. पण मग कसं थोडंसं जीव घाबरतो. म्हणूनच तुमच्या सगळ्यांची आशीर्वादाची गरज आहे. आपल्या प्रे करा आपल्या रोहिणीसाठी की तिचं बाळ आणि ती नॉर्मल हो. आणि नाही डिलिव्हरी झाली तर आपण 1 महिना वाटसुद्धा बघूया. पण मला तर असं वाटतं की आपण वाट बघितलेलं चांगलं आहे. माझं म्हणणं आलं बरं. आणि आईचंसुद्धा हेच म्हणणं आलं की 1 महिना आपण वाट बघूया. पण आता काय करसाल, त्या बाळालासुद्धा यायची घाई आहे. हेच असं आहे. तर आता बघू आता डॉक्टर काय सांगता काय नाही तो समजीनच. तसं डॉक्टरनं सांगितलं आपण टाकाच मारणं पडेल. आपण सहसा डिलिव्हरी करूच नाही. पण तरी बी म्हणे आपण संध्याकाळच्या पर्यंत वाट बघू. जर जमलं तर टाका मारू, नाही तर मग नॉर्मल डिलिव्हरी करू. पण मग डिलिव्हरी बी झाल्यावरती डॉक्टर म्हणे की आपण बाळाला काचेच्या पेटीतसुद्धा ठेवू शकतो म्हणे. असं नाही की ठेवू शकत नाही. म्हणून तुम्ही घाबरू काहीच नका. डायरेक्ट डॉक्टरने सांगितलं तुम्ही घाबरायचं काहीच काम नाही म्हणे. होतं आलं आपण काचेच्या पेटीचीसुद्धा तयारी आहे म्हणे आपल्या दवाखान्यामध्ये. आपण काचेच्या पेटीतसुद्धा ठेवूया. तर तिला थोडंसं म्हणजे कसं असं अवघड वाटतं. कारण की काय ऐकू येतं कानावरती. आणि तिचा त्रास काहीच नव्हता. पण मग आता दवाखान्यात गेल्यावरती डॉक्टरनं सुई दिली तर तिच्या कंबरमध्ये थोडासा त्रास व्हायला तिला. तर काय म्हणलं गळा बंद व्हायचा इंजेक्शन दिलं असेल डॉक्टरनं. पण आता काय समजा आपण तरी तुम्ही सांगा. आता विचार करायचेच काम आहे. माझा तर जीवच घाबरायला लागला. तुम्हाला काय सांगा, दुपार जसं मला तिचा फोन आला 1 वाजता दवाखान्यात गेली ती 2 वाजता चेकअप झाला. आणि 2 वाजताच्या तिने मला सांगितलं तर मला काहीच सुसान नाही आहे काय करा म्हणून. कारण की एकदम असा जीव घाबरून गेलेला आहे. काय करा काय नाही काय करा का म्हणजे कसं दुसरं कोण नाही ती. आणि एक तर तिला 8वा महिना चालू आहे. म्हणूनच कोमलचा सुद्धा फोन आला. कोमल म्हणे तुम्ही तिला फोन लावून सांगा की तू बाळाचं किंवा तू फक्त तुझ्या तब्येतीचं लक्ष दे म्हणे. माझ्या ऋतूला मी बघते म्हणे. काय रे बाळा. तर वातावरणसुद्धा खराब आहे. आता अजून ऋतूची 2-3 दिवस शाळा बुडून कधी गेले तर काय रे बाळा. कशाची बनू. आणि आईचं असं होऊन जायला तुम्हाला काय सांगा. उपास कालचा उपास आजचा उपास आणि दौ त्याच्यानं आईला थोडंसं परेशानी व्हायली. पण आता दवाखान्यातसुद्धा राहणंच आला आईला. तर आता 7-1 वाजता अजून डबा घेऊन जाईन म्हणे मी. पण म्हणे दिवसभर तर आईला तिथंच राहणं पडलं. आणि आता अजून उद्याचा दिवससुद्धा दवाखान्यातच राहणं पडेल. कारण की तिच्यापाशीसुद्धा राहणं भाग आहे. तर आमच्याकडे शितोडे चालू झाले पाण्याचे. तर चला मग आता व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करत मी. व्हिडिओ हे बघा पाणी चालू झालं. तर आता तुम्ही काय करा सगळेजण या आयडीमध्ये की आपल्या हिच्यासाठी रोहिणीसाठी फक्त प्रे करा की रोहिणीचं बाळ आणि रोहिणी चांगली हो म्हणून. एवढंच माझं म्हणणं आहे. कपडे खाली पडाले हातातून. तर चला मग व्हिडिओ काही जास्त मोठा नाही करत मी. व्हिडिओ एवढाच करते. व्हिडिओ कसं वाटत नाही की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत तो फॉलो करायला विसरू नका. आणि तुमचे जे काही कमेंट असेल तुम्ही याच्यावरतीच करा. कारण की त्या आयडीच्या आपल्या कमेंट कसं काय समजा नाही मला कमेंट चालू होऊन जाता लगेच बंद होऊन जाता.
म्हणून सांगायला घे बेटा. हां तर घे कपडे खाली चाल. तसं आता मी स्वयंपाकसुद्धा करते. नाही रे फवारी चालू नाही काय. चाल खाली घेऊन जाऊ कपडे खाली वाळू घालते. वालेकाचे कपडे मी शाळेत जायचे कपडे की चला मग चल.